नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त कुरकुरीत तिळाची चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत, जी की 2 ते 3 महिने छान टिकते. बघा किती मस्त तिळाची चिक्की झाली आहे. अगदी हाताने ही सहज मोडली जात आहे. इतकी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. बऱ्याचदा आपण तिळाची चिक्की बनवतो पण ती चिवट होते. त्यासाठी मी इथे परफेक्ट पाक कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ज्यामुळे तुमची चिक्की चिवट न होता मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी अचूक प्रमाणासह रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे चिक्की अजिबात चुकणार नाही. त्यामुळे रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. रेसिपी म्हणाल तर अगदी सोपी आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे. तिळाची चिक्की ज्यामध्ये आपण सेट करणार आहोत त्याला तुपाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे. इथे मी पोळपाटावरती तिळाची चिक्की सेट करणार आहे, म्हणून मी पोळपाटाला तुपाने ग्रीस करून घेत आहे. तुम्ही ताटामध्ये, परातीमध्ये ज्यामध्ये तिळाची वडी सेट करणार आहात त्याला आपल्याला तुपाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे. पाक बनवण्यापूर्वीच आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे. इथे मी सगळीकडे पोळपाटाला तुपाने चांगलं असं ग्रीस करून घेतलेलं आहे. आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत, तर त्याकरता इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी तीळ घालून घ्यायचे आहेत. या वाटीनेच मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे. 1 वाटी तीळ घेतलेलं आहे. आता हे तीळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. इथे मी बिगर पॉलिश तीळ वापरलेले आहेत. तुम्ही पांढरे तीळही वापरू शकता. तीळ भाजत असताना जाड तळाचीच कढई वापरायची, म्हणजे तीळ व्यवस्थित भाजले जातात. पातळ तळाची कढई वापरला ना तीळ करपू शकतात आणि त्यामुळे वडीची चव बिघडू शकते. इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. हे तीळ आपल्याला मंद आचेवरती सतत हलवत चांगले फुलेपर्यंत भाजायचे आहे. थोडा जास्त वेळ लागेल पण गॅस कमीच ठेवायचा आहे. छान तडतड उडेपर्यंत तीळ भाजून घेऊ. तर बघा इथे आपले तीळ मस्त असे भाजले गेलेले आहेत. चांगले भाजल्यामुळे ते चांगले टप्पोरेही झालेले आहेत. बघा तीळ असं हातात घेऊन त्याला दाबलं तर तो मस्त चुरला जातोय, म्हणजे आपले तीळ मस्त खमंग भाजले गेलेले आहेत. आता हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ. तीळ खूप जास्तही भाजायचे नाहीत, नाहीतर जास्त भाजल्यामुळे तीळ हलके कडवटही लागू शकतात. तीळ भाजून झालेले आहेत. आता आपण पाक बनवायला घेऊ. आता याच कढईत आपल्याला 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तूप नाही घातलं तरीही चालतं, पण तुपामुळे चिक्कीला छान चकाकी येते. आता यामध्येच आपल्याला 1 वाटी चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने मी इथे 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. गूळ शक्यतो असा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो पटकन विरघळतो आणि पाकही चुकत नाही. आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि हा गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. इथे मी साधाच गूळ वापरलेला आहे. तुम्ही चिक्की गूळही वापरू शकता. तर बघा 2 मिनिटांमध्ये गूळ छान विरघळलेला आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला अजून 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. चिक्की बनवण्याकरता इथे आपल्याला गुळाचा कडक पाक लागणार आहे. तो कसा ओळखायचा हे मी पुढे सांगणारच आहे. साधारण 1-2 मिनिटांनंतर बघा हा पाक थोडा उकळू लागलेला आहे आणि याला किंचित फेसही दिसत आहे. आता आपण पाक चेक करायचा आहे. तर एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये या पाकातील 2 ते 3 थेंब घालून घ्यायचे आहेत आणि पाक चेक करायचा आहे. तर बघा पाक आहे ना तो अगदी जेलीसारखा आहे. तो बोटावरती घेतला तर तारेगत होत आहे. असा पाक आपल्याला नको आहे. तर इथे आपल्याला कडक पाक हवा आहे. तर अजून 3 ते 4 मिनटं हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. फक्त 1 मिनिट 1.5 मिनिटाच्या अंतराने हा आपल्याला पाक चेक करायचा आहे. गॅस आपल्याला कुठेच मोठा करायचा नाही, नाहीतर पाक लगेच पुढे जातो. परत एक साधारण 3 ते 4 मिनटं पाक शिजवून घेतल्यानंतर पाकाचा रंग चेंज झालेला आहे. तसंच ते खूप फसफसीत आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण पाक चेक करूयात. तर बघा याची गोळी तर होतच आहे, पण ही पाकाची गोळी हाताने तोडली जात आहे आणि ती तुटत असताना कटकन असा आवाज येत आहे, किंवा हा गोळा पाण्यात टाकला तर त्याचा टणकन आवाज येतो. असाच पाक आपल्याला हवा आहे. परफेक्ट पाक तयार झालेला आहे. आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजलेलं सगळं तीळ यामध्ये घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. यापुढची प्रोसेस मात्र आपल्याला फास्ट करायची आहे. लक्षात ठेवा,
तीळ पाकात घालत असताना गॅस चालू ठेवायचा नाही. गॅस बंद करूनच ही प्रोसेस करायची आहे. 1 वाटी तिळासाठी 1 वाटी चिरलेला गूळ परफेक्ट प्रमाण आहे. हा गूळ तिळामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा गूळ तिळामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स झाला आहे. आता मिक्स करून घेतलेलं गरम गरम मिश्रण हे ग्रीस करून घेतलेल्या पोळपाटावरती काढून घ्यायचं आहे. इथून पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे, तरच आपली चिक्की व्यवस्थित सेट होते. आता हे सगळं पोळपाटावरती काढून झाल्यानंतर असं उलतानेने याला थोडं पसरून घ्यायचं आहे आणि नंतर वाटीने किंवा लाटण्याच्या मदतीने हे मिश्रण सगळीकडं एकसारखं पसरून घ्यायचं आहे. वाटीच्या तळालाही थोडं तूप लावा, म्हणजे हे मिश्रण वाटीला चिकटणार नाही. ही सगळी प्रोसेस आपल्याला मिश्रण गरम गरम असतानाच करायचं आहे. पसरून झाल्यानंतर असं वाटीने एकसारखं करून घ्यायचं आहे. ही वडी तुम्हाला जाड पातळ कशी हवी आहे त्यानुसार ही वडी तुम्ही पसरून घेऊ शकता. मिश्रण व्यवस्थित असं पसरून झालं की वाटीने अलगद एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे चिक्कीला छान चकाकी येते. महत्त्वाची टीप म्हणजे हे गरम गरम असतानाच लाटून किंवा पसरून घ्यायचं आहे आणि कटही गरम गरम असतानाच करून घ्यायचं आहे. सुरीच्या किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने ही वडी तुम्ही कट करून घेऊ शकता. मिश्रण गरम असतानाच कट करायचं, म्हणजे ती सहज कट होते. हे मिश्रण थंड झालं तर वडी करण्याकरता त्रास होतो, त्यामुळे हे मिश्रण गरम गरम असतानाच ही वडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये ही वडी कट करून घेऊ शकता. इथे माझ्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आता या वड्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच काढायच्या आहेत. साधारण एक अर्धा तासानंतर चिक्की पूर्णपणे थंड झालेली आहेत. आता ही आपण काढून बघूयात. तर बघा, अगदी सहज ही चिक्की निघत आहे. अगदी मस्त अशी आपली ही चिक्की तयार झालेली आहे. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही चिक्की तयार झालेली आहे. रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकताय. अशी ही चिक्की हाताने तोडला तर अगदी सहज तुटली जात आहे. इतकी ही कुरकुरीत आणि खुसखुशीत चिक्की तयार झालेली आहे. अशी ही चिक्की तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत रहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.